दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहतो आहोत एक मोठी बातमी। एनसीबीच्या पथकावरती हल्ला झालेला आहे। ड्रग्स तस्करांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केलेला आहे। गोरेगावमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकावरती हल्ला करण्यात आलेला आहे। 60 ड्रग्स पेडलर्सने हा हल्ला केल्याचा संशय वर्तवला जातोय। हल्ल्यात समीर वानखेडेंसह एक अधिकारी जखमी झालाय। 3 ड्रग पेडलर्सना पोलिसांनी अटक केलेली आहे। गोरेगाव पोलिसांनी या ड्रग्स पेडलर्सना अटक केलेली आहे। ड्रग तस्करांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवरती हल्ला केलेला आहे। गोरेगावमध्ये ज्यावेळेला एनसीबीचे अधिकारी हे धाड टाकण्यासाठी गेलेले होते त्यावेळेला त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये 2 एनसीबीचे अधिकारी जखमी झालेत, ज्यामध्ये झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा सुद्धा समावेश आहे। सुदैवाने समीर वानखेडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे। हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी विपुल आगरे, युसुफ शेख, अब्दुल अमीन यांना गोरेगाव पोलिसांनी अटक केलेली आहे। आपले प्रतिनिधी राजू परुळेकर आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। राजू, आपण पाहतो आहोत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करायला सुरुवात केलेली होती आणि आता गोरेगावमध्ये ड्रग पेडलर्सना अटक करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या पथकावरती हल्ला करण्यात आलेला आहे। 2 अधिकारी जखमी झालेत। काय अधिकची माहिती आहे? तुषार, ही काल संध्याकाळची घटना आहे। या घटनेमध्ये समीर वानखेडे व इतर स्टाफ गोरेगावच्या भगतसिंग नगर मध्ये गेले होते कारवाई करण्यासाठी आणि त्या कारवाई करताना त्यांनी जे भगतसिंग नगर मध्ये जे राहणारे होते 3 आरोपी, जे वडील आणि ते दुसरा एक मराठी मुलगा आहे, त्या तिघांना अटक केलेली आहे। त्या तिघांना गोरेगावच्या माहिती नव्हतं की ते नक्की पोलीस आहेत किंवा, कारण जे अधिकारी आले होते ते पूर्ण दाढी वगैरे वाढवली होती, त्यामुळे त्यांना मागून अटक केलेला आहे। हुशार, अगदी खरे राजू, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं ड्रग पेडलर्सना अटक करण्यासाठी गेलेल्या पथकावरती हल्ला करण्यात आलेला आहे। सुदैवानं या पथकात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती मिळते। धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आता वळतो आहोत पुढच्या मोठ्या बातमीकडे। बातमी आहे देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातली। मराठवाड्यात सरकार विरोधात नाराजी असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। मराठवाड्याला आम्ही मोठ्या प्रमाणात निधी दिला, सरकार सर्वसामान्यांसाठी काहीच करत नसल्याचा आरोप फडणवीसांनी केलेला आहे। मराठवाड्यात सरकारच्या विरोधात नाराजी असल्याचं फडणवीस म्हणालेले आहेत।
मराठवाड्याला आम्ही मोठ्या प्रमाणात निधी दिला, मात्र नागरिकांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष आहे. भाजपानं सुरू केलेल्या प्रकल्पांना शीतपेटीत ठेवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप सुद्धा फडणवीसांनी केलेला आहे. सरकारच्या अजेंड्यावरती मराठवाडा नाहीये. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरनं सरकारमध्येच समन्वय नसल्याचं फडणवीस म्हणाले. आता तुम्हाला ज्यावेळेस पाहायला मिळेल त्यावेळेस पहाटेचा पाहावा लागणार नाही, योग्य वेळेचं तुम्हाला पाहायला मिळेल. मंदिर उघडा म्हटल्यानंतर एवढं वाईट का वाटलं त्यांना मला समजलं नाही. जर बार उघडल्याने कोरोना वाढत नाही, जर मॉल उघडल्याने कोरोना वाढत नाही, जर थिएटर उघडल्याने कोरोना वाढत नाही, तर केवळ मंदिराने तो वाढतो असं म्हणणं योग्य नाहीये. हा हे जरूर आहे की मंदिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलंच गेलं पाहिजे आणि जर कोणी पाळत नसेल तर त्या संदर्भात कारवाई करून ते बंदही केलं पाहिजे. आता पाहूयात पुढची मोठी बातमी वीज बिलांच्या संदर्भातली. वाढीव वीज बिलांच्या विरोधात भाजपा आक्रमक झालेली आहे. भाजपानं राज्यभरात वीज बिल होळी आंदोलन केलेलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, कराडमध्ये भाजपाचं आक्रमक आंदोलन पाहायला मिळालंय. मुंबईतनं अतुल भातखळकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मुंबई, कराड, नागपूर, पुणे, सांगली इथली ही प्रातिनिधिक दृश्य आपण पाहतो आहोत. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कांदिवली पोलिसांनी भातखळकरांना ताब्यात घेतलेलं आहे. वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करताना वीज बिलांची होळी भाजपाच्या वतीनं करण्यात आलेली होती. या आंदोलनादरम्यान भाजपाचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झालेली होती. या बाचाबाचीनंतर कांदिवली पोलिसांनी अतुल भातखळकर आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. रस्त्यावरती उतरून वाढीव वीज बिल रद्द करावं अशी मागणी केली असताना लोकल पोलीस स्टेशनने माननीय विधायक आमदार अतुल भातखळकरांचं आंदोलन हे सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या दबावामुळे त्यांना गाडीमध्ये बसवून सरळ तडक पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. आमची मागणी आहे आमदार साहेबांना त्वरित सोडावं, नाहीतर त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. तर भाजपाच्या वतीनं ठाण्यात सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं होतं. ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. राज्य सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आलेली होती. ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं. मोठ्या संख्येनं पदाधिकारी या आंदोलनाच्या वेळेला एकत्रित जमलेले होते. घोषणाबाजी करणाऱ्या आणि आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अखेरीस ताब्यात घेतलं होतं. ठाण्यापाठोपाठ भिवंडी शहरातही टोरॅन्ट कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं होतं. टोरॅन्ट कंपनीच्या गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी सुरू आहेत. अतिरिक्त वाढीव वीज बिलांची होळी यावेळेला करण्यात आलेली होती. भाजपाचे खासदार कपिल पाटील आणि भाजपाचे शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. कल्याण नाका इथल्या चौकामध्ये वीज बिल जाळत टोरॅन्ट कंपनीचा निषेध नोंदवण्यात आला. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरती सायनमध्ये भाजपानं आंदोलन केलेलं होतं.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। सायनमध्ये भाजपाचं आंदोलन, वाढत्या वीज बिलांच्या विरोधात सायनमध्ये सुद्धा भाजपानं आक्रमक आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमध्ये सुद्धा भाजपानं आंदोलन केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नाशिकमध्ये सुद्धा वीज बिलांची होळी करण्यात आलेली आहे। सरकारकडनं भाजपाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केलेला आहे। घोषणाबाजी करत, वीज बिलांची होळी करत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे हे घरामध्ये बसून ही गंमत बघण्याचं काम आणि जनतेकडे बघण्याचं काम करत आहे। म्हणजे अतिशय निर्लज्ज पद्धतीने एकमेकांकडे बोटं करून सरकार जनतेला वाऱ्यावर सोडत आहे, पण तो पुढच्या कालावधीमध्ये जनता त्यांना वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाही। आणि वीज बिलेचा झटका जरी त्यांनी जनतेला दिलेला असेल तर पुढच्या कालावधीमध्ये विजेच्या मतांच्या माध्यमातून शॉक देण्याचं काम जनता हे निश्चित स्वरूपामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये करणार। कराडमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। कराडमध्ये सुद्धा भाजपानं वीज बिलाची होळी करत आंदोलन केलेलं आहे। झेपत नव्हतं तर सरकार स्थापन का केलं असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी सरकारला केलेला आहे। वीज ग्राहक वाढीव वीज बिल भरणार नसल्याचंही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलेलं आहे। बिल कमी होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती चंद्रकांतदादांनी दिलेली आहे। सरकारला इशारा देतोय की तुम्ही लाईन कट करायला लागत तर लोक घेराव घालतील तुमच्या लाईन मधला, तरी पैसे भरणार नाही। आणि जोपर्यंत ते वाढीव बिलं तुम्ही सुधारित करून देत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सुद्धा आंदोलन संपणार नाही। आज प्रातिनिधिक वाढीव वीज बिलाची होळी करून आता आंदोलनाला सुरुवात केली आहे। ये तो एक झांकी है, आगे और लड़ाई है। सांगलीमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलेली आहेत। पुण्यामध्ये सुद्धा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। पुण्यात सोमवार पेठेतल्या पॉवर हाऊस समोर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलकांकडनं महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यात आलेला होता। ही भूमिका म्हणजे राज्याच्या जनतेशी त्यांनी केलेला विश्वासघात आहे। त्यामुळे या विश्वासघातकी प्रवृत्तीच्या विरुद्ध, असंवेदनशीलतेच्या विरुद्ध आम्ही आज आंदोलन करतोय। आणि जोपर्यंत राज्यातील जनतेला वीज बिलातनं दिलासा भेटत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आपल्या भूमिकेवरती ठाम राहून आंदोलन कुठल्या ना कुठल्या मार्गाने पुढे रेटत राहील। सांगलीमध्ये सुद्धा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज बिलाची होळी केलेली आहे। खरसुंडीत वीज बिलाची होळी करण्यात आलेली आहे। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। भरमसाठ वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरनं सध्या शेतकरी त्रस्त झालेले आहेत। अशा वेळेला आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य सुद्धा पडळकरांनी केलेलं आहे। आता पाहूयात एक वेगळी बातमी आहे ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांमधली। गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातोय। हे धर्मांतर रोखण्यासाठी शंभुदुर्ग प्रतिष्ठाननं एक अनोखी मोहीम सुरू केलेली आहे। धर्मांतर रोखण्यासाठी शिवदुर्ग आणि शंभुदुर्ग प्रतिष्ठाननं शिवराय घराघरात या मोहिमेची सुरुवात केलेली आहे। मुळातच गरीब आदिवासींचं धर्मांतर ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला त्यांना वेगवेगळी आमिष दाखवली जातात। मात्र शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीनं हे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना आमिष देण्याऐवजी जीवनावश्यक गोष्टींचं वाटप करण्यात आलं आणि त्याचबरोबर शिवराय घराघरात या अभियानाअंतर्गत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली।
आता पाहूयात एक मोठी बातमी कोरोनाच्या संदर्भातली. कोरोनाचा प्रचार टाळायचा असेल तर मास्क घाला असं आवाहन सरकारकडनं केलं जात आहे. मात्र मॅचिंग मास्क हे धोकादायक ठरत आहेत. अन्न व औषध प्रशासनानं सरकारला सतर्क केलेलं आहे. मॅचिंग मास्क हा बिनकामाचा आहे. मास्क खरेदी करताना होत असलेली ट्रायल ही सुद्धा धोकादायक आहे. घरगुती बनावटीचे मास्कही तितके सुरक्षित नसल्याचं सिद्ध झालेलं आहे. मास्क मध्ये शास्त्रीय पद्धतीचा लेअर असणं आवश्यक आहे. मॅचिंग मास्क, डिझायनर मास्क हे धोकादायक ठरत आहेत आणि म्हणूनच अन्न व औषध प्रशासनानं सरकारला सतर्क केलेलं आहे. मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती निश्चित करा, मास्कची मानकं निश्चित करा अशी मागणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं राज्य सरकारकडे केली गेलेली आहे. तसं पत्रच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सरकारला लिहिलेलं आहे. आणि याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सर, सर्वप्रथम जय महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत. मुळातच आपण जी मोहीम सुरू केलेली आहे, मास्कच्या किमती सरकारच्या वतीनं निश्चित केल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत 150, 200, 400 रुपयांपर्यंत असलेले N95 मास्क आता अवघ्या 19 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहेत. सरकारकडनं मोहीम सुरू केली गेलेली आहे, मात्र अद्यापही मेडिकल स्टोअरमध्ये त्यांची उपलब्धता दिसून येत नाही. आणि कापडी मास्क कशा पद्धतीनं धोकादायक ठरतायत, मॅचिंग मास्क कसे धोकादायक ठरतायत, याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आपण पहिल्यांदा एक लक्षात घ्यावं लागेल की कोरोनाशी लढायचा सर्वात खात्रीशीर आणि उत्तम मार्ग म्हणजे मास्क वापरणे आणि त्यानंतर एकतर साबणाने हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे. आम्हाला शासनाने जी सायंटिफिक मास्क संदर्भातल्या किमती ज्या दिलेल्या आहेत त्याची पडताळणी करत असताना आम्ही महाराष्ट्रव्यापी एक मोहीम राबवलेली आहे. आणि ही मोहीम राबवताना आमच्या असं लक्षात आलंय की हे मास्क विशेषतः आम्ही सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 4 रुपयातले जे मास्क आहेत, 3 लेअर मास्क, हे सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. N95 मास्क हा फक्त मेडिकल प्रोफेशनल्स किंवा जे धोकादायक पद्धतीने पेशंटच्या जवळ जाऊ शकतात अशाच व्यक्तींसाठी रेकमेंड केलेला आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणावर मास्क उपलब्ध आहेतच. हे मास्क जर मिळत नसतील तर आमच्या वेबसाईटला किंवा मी एक नंबर सांगतो सर्व प्रेक्षकांना, 1800-222-365 1800-222-365 या नंबरला जर कुठल्याही दुकानामध्ये आपल्याला मास्क उपलब्ध होत नसतील सायंटिफिक मास्क तर निश्चित कळवा, त्याच्याकडून कारवाई केली जाईल. हा एक भाग झाला. याचबरोबर आम्ही शासनाला आमचा जो फीडबॅक आहे की कापडी मास्क वापरले जात आहेत, हे कापडी मास्क निश्चितपणे जर ते पण काही प्रमाणामध्ये उपयुक्त होत आहेत, परंतु जसजसं आपल्याला कोरोनाशी लढण्यासाठीचा खात्रीशीर उपाय करायचा असेल तर याचं काही स्टँडर्डायझेशन होणं गरजेचं आहे आणि तसं स्टँडर्डायझेशन व्हावं असं आम्ही एफडीएच्या वतीने रेकमेंड केलेलं आहे. अगदी खरे सर, आपण म्हणतो आहोत की कापडी मास्क हे तितकेसे सुरक्षित नाहीये, त्याचं स्टँडर्डायझेशन व्हायला पाहिजे. मात्र इथे कुठेतरी एक विरोधाभास दिसून आलेला आहे. ज्यावेळेला कोरोनाचा प्रसार म्हणजे पहिल्या लाटेचा सुरू झाला होता, मास्क बाजारात अवेलेबल नव्हते, त्यांच्या किमती आवाक्याच्या बाहेर होत्या, त्यावेळेला आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं होतं मास्क नाही वापरला तरी चालेल, हात रुमाल अगदी पुरेसा आहे. आणि आता तुम्ही जर सरकारला सांगत असाल की मास्कची मानकं निश्चित करायची, त्यांचं स्टँडर्डायझेशन करायचं आहे, तर कुठेतरी विरोधाभास नाही वाटत का? बरोबर आहे, आपल्याला हा विरोधाभास वाटणं स्वाभाविक आहे, परंतु आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की कुठल्याही पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असतात. ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदा अन्न घेत असताना आपण व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हतो, परंतु जसजसं मानव प्रगत होत गेला तसं स्पेसिफिकेशन येत गेले की फक्त पल्सेस किंवा फक्त कडधान्य आणि डाळी खाऊन उपयुक्त नाही, आपण भाज्या खाल्ल्या पाहिजेत, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळं खाल्ली पाहिजेत. या मागचा हेतू हाच असतो की आपल्या आहे त्या पद्धतीमध्ये सुधारणा करणे. त्याचप्रमाणे ज्यावेळी कोरोना नव्याने आला त्यावेळी स्वाभाविक होतं की कुठलेही मास्क उपलब्ध नव्हते आणि त्यावेळी आपण काही ना काही वापर केला पाहिजे. त्यावेळी अगदी शासन स्तरावरून सांगण्यात आलं हे योग्यच होतं
आता ज्यावेळी आपल्याला पहिल्या कोरोनावरती आपण मात केलेली आहे या भारत देशामध्ये, जगाने कौतुक करावं असं चांगलं काम झालेलं आहे, त्यावेळी असं एक लक्षात आलेलं आहे की या ज्या कापडी मास्क आहेत याच्यातही आपण काही सुधारणा केल्या तर आपण कोरोनाच्या संभाव्य कुठल्या येणाऱ्या धोक्यांना तोंड नीट देऊ शकू, म्हणून आम्ही हे रेकमेंड केलेलं आहे. अगदी खरं सर, आपण हे रेकमेंड केलेलं आहे, याचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा हाच सरकारचा प्रयत्न असणार आहे. अगदी मेडिकल स्टोअरमध्ये 19 रुपये, 24 रुपये, 36 रुपये, 48 रुपये आणि 128 रुपयांचं संपूर्ण किट जे स्पेसिफिकली डॉक्टरांसाठी आहे हे सगळं उपलब्ध असावं. याच किमतीमध्ये मास्क विकले जावेत तसं सर्क्युलर तुम्ही काढलंय आणि ते सर्क्युलर सगळ्या मेडिकल स्टोअर्सना लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मात्र ज्या वेळेला आम्ही मुंबईतले काही भाग, ठाण्यातले काही भाग या मेडिकल स्टोअरमध्ये गेलो होतो त्यावेळेला त्यांनी एकच तक्रार केली, 19 रुपयाचे N95 मास्क आमच्याकडे अवेलेबल नाहीत असं ते मेडिकल स्टोअर्सवाले म्हणतायत. का उत्तर विचारलं तर ते म्हणतात की कंपनीकडेच स्टॉक नाही त्यामुळे आम्हाला मिळत नाहीत. मग जर हा खरोखर शॉर्टेज आहे का की जाणीवपूर्वक तो शॉर्टेज तयार केला जातोय? आणि याच्या मागचं एक कारण आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे, अनेक मेडिकल स्टोअर्सवाल्यांनी काही महिन्यांपूर्वी भरघोस मास्क विकत घेतलेले होते ज्या मास्कची किंमत किमान 150 रुपये होती. आता तेच मास्क 19 रुपयात विकायची जर वेळ येत असेल तर ते नुकसान सहन कोण करणार असा प्रश्न या मेडिकल स्टोअरवाल्यांनी उपस्थित केलेला आहे. नंबर सांगितला मी तो परत प्रेक्षकांसाठी रिपीट करतो, 1800-222-365. खरोखर आपल्याला जर सायंटिफिक मास्क उपलब्ध होत नसतील दुकानात तर आपण आम्हाला याच्यावरती नक्कीच कळवा. आम्ही याच्यावरती उपाय शोधू की का उपलब्ध होत नाही. परंतु मी आपल्याला खात्रीशीर सांगतो की 3 प्लाय मास्क जो 4 रुपयातला आहे तो सर्वत्र उपलब्ध आहे हे निश्चितपणे. N95 बद्दल आपण जो फीडबॅक दिलेला आहे त्याची आम्ही खात्री करू. असे जर दुकानदार असतील की ज्यांना खरोखर होलसेलर कडून ते मिळत नसतील तर आम्ही तो फीडबॅक घेऊन त्याच्यावरती पण निश्चितपणे उपाय करू. असं होणार नाही की एखाद्या दुकानदाराला खरोखर उपलब्धच होत नाही आणि म्हणून तो देत नाही. परंतु आपल्याला परत सांगू इच्छितो की N95 हा तुलनेने जे हाय रिस्क प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी आहे, त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी लागेलच असं नाही, परंतु जो सर्वसामान्यांचा आहे तो निश्चितपणे उपलब्ध आहे. ठीक आहे सर, एक अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. सध्या पीपीई किटची गरज मध्यंतरी प्रचंड वाढलेली होती. पीपीई किटच्या नावाने खूप मोठ्या प्रमाणात लूट सुद्धा केलेली होती. FDA अप्रूव्ड पीपीई किट जे होते ते अवघ्या 300, 400, 500 रुपयांना उपलब्ध असताना सुद्धा हॉस्पिटलकडनं पीपीई किटच्या नावाखाली 2,500-3,000 हजार रुपये उकळले जात आहेत. अशा जर तक्रारी करायच्या असतील तर त्या तक्रारदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न एफडीएच्या वतीनं केला जाईल का? निश्चितपणे आमचे मंत्री महोदय राजेंद्र शिंगणे साहेब आणि त्याचबरोबर राजेश टोपे साहेबांनी देखील वारंवार जनतेला हे उघड आवाहन केलेलं आहे की जिथं कुठं अशा प्रकारच्या तक्रारी आहेत, आपल्याला एक्झॉर्बिटंट चार्ज लावले जात आहेत, आपण शासनाकडे तक्रार करा. आणि दोन्ही मंत्री महोदय मी सांगतो याच्यावरती काळजीने स्वतः लक्ष देत आहेत. आपण मी सांगितलेल्या आमच्या वेबसाईटवर किंवा ह्या नंबरवरती आपण तक्रार करा. निश्चितपणे ग्राहकांना योग्य ती उपाययोजना केली जाईल. अगदी तुम्ही सरकार हे जनतेच्या पाठीशी आहे, जनतेच्या तक्रारींकडे लक्ष दिलं जाईल असं आश्वासन एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिलेलं आहे. सर, खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्राशी केलेल्या या चर्चेबाबत. तर आपण पाहतो आहोत मॅचिंग मास्क धोकादायक ठरतायत, त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं आता 3 प्लाय मास्क जे अवघ्या 4 रुपयात बाजारात उपलब्ध आहेत ते वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.